आलेले आहे। एकूण 17 उमेदवार ठाकरे गटाकडून घोषित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे, तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर हिंगोलीमध्ये आपण बघतोय नागेश पाटील आष्टीकर आहेत। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। तर धाराशिवमधून देखील सध्याचे विद्यमान खासदार असलेले ओमराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून राजभाऊ वाजे, तर रायगडमध्ये माजी खासदार अनंत गीते यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले। तर रत्नागिरी सिंधुदुर्गातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। तर ठाण्यामधून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आलेले आहे। ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, तर मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। तर परभणीमधून संजय जाधव यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार कोण असतील आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे उमेदवार कोणत्या उमेदवारांसोबत कोणाची फाईट होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। या पहिल्या यादीमध्ये एकूण 17 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे।